नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे म्युच्युअल फंड ज्यांनी मार्केटमध्ये आल्यापासून आत्तापर्यंत खूप खराब रिटर्न दिलेले आहेत आणि जर तुमची SIP या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा तुम्ही विचार करत असाल अशा टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तर नक्कीच तुम्हाला परत एकदा विचार करण्याची गरज आहे. कारण की जर एवढे खराब रिटर्न देणारे जर फंड आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर येणाऱ्या काळामध्ये जे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत ते खूप कमी रिटर्न मिळणार आहेत. कारण की त्याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते खूप चांगले रिटर्न देत आहेत आणि ते फंड मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहे. जर तुम्ही अशा टाईपच्या खराब रिटर्न्स देणाऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप कमी रिटर्न्स मिळू शकतात आणि मग तुम्हाला असं वाटेल की म्युच्युअल फंडमधनं तर चांगले रिटर्न्स मिळतच नाहीत. जर तुम्ही म्युच्युअल फंड चूज करताना जर खराब म्युच्युअल फंड चूज केला, तर तुम्हाला रिटर्नसुद्धा खराबच मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये असे कोणते फंड आहेत जे खूप कमी रिटर्न्स देत आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. यामध्ये आहे सगळ्यात पहिला JM फोकस फंड. या फंडची फंड साईज आहे 197 करोड रुपये. 3 वर्षामध्ये याने 21% रिटर्न दिलेत, 5 वर्षामध्ये 16%, 10 वर्षामध्ये 13% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला तेव्हापासून याने फक्त 4.4% रिटर्न दिलेले आहेत. हा फंड मार्केटमध्ये आला 5 मार्च 2008 मध्ये, म्हणजे 17 वर्ष झाले हा फंड मार्केटमध्ये येऊन. तेव्हापासून फक्त याने 4.4% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जर तुमची एखादी SIP या फंडमध्ये असेल तर तुम्हाला फक्त 4% रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे बऱ्याच असे फंड्स आहेत जे तुम्हाला 22% रिटर्न देतात आहेत 17 वर्षामध्ये. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलं सुद्धा आहे. यानंतरचा फंड आहे LIC म्युच्युअल फंडचा लार्ज कॅप फंड. फंडची साईज आहे 1467 करोड. 3 वर्षामध्ये फक्त 12% रिटर्न दिलेत, 5 वर्षामध्ये 15%, 10 वर्षामध्ये 11% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 6% रिटर्न दिलेले आहेत. हा फंड मार्केटमध्ये 30 वर्षापूर्वी आला, म्हणजे 31 ऑगस्ट 1994 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि तेव्हापासून याने फक्त 6% रिटर्न दिलेले आहेत. मी बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की आणि दाखवलेलं सुद्धा आहे की जर तुम्ही एखाद्या फंडमध्ये 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट करताय, फक्त 2000ची SIP सुरू करताय, तर तुम्हाला तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करोडमध्ये कन्वर्ट झालेली तुम्हाला दिसेल. पण इथे फक्त 6% रिटर्न देत आहेत, तर तुमची इन्व्हेस्टमेंट वाढणारच नाही. यानंतरचा फंड आहे निपॉन इंडिया जापान इक्विटी फंड. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 260 करोड रुपये. 3 वर्षामध्ये 3% रिटर्न, 5 वर्षामध्ये 5.8% रिटर्न, 10 वर्षामध्ये 6.8% रिटर्न आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 6.5% रिटर्न दिलेले आहेत. हा फंड इंटरनॅशनल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे आणि ज्या लोकांनी इंटरनॅशनल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या हेतूने या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना खूप कमी रिटर्न्स आत्तापर्यंत मिळाले असतील. कारण की हा फंड मार्केटमध्ये येऊन झालेले आहेत 10 वर्ष. 5 ऑगस्ट 2014 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.45%. यानंतरचा फंड आहे LICचा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड. फंड साईज आहे 261 करोड. 3 वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 11%, 5 वर्षामध्ये 9% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 7% रिटर्न दिलेले आहेत. मार्केटमध्ये फंड आलेला आहे 23 मार्च 2015 मध्ये. एक्सपेन्स रेशो आहे 2.42% आणि मार्केटमध्ये येऊन याला जवळपास 10 वर्ष झालेले आहेत. या 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये फक्त 7% रिटर्न दिलेले आहेत. याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते तुम्हाला 15%, 18%, 20% पर्यंत रिटर्न देत आहेत आणि हा फंड फक्त 7% रिटर्न देतो आहे. आणि इथे मी तुम्हाला 1 वर्षाचा रिटर्न दाखवलेलं नाही, कारण की एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती आपण तो फंड चूज करत नाही. मी ह्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल एखाद्या फंडमध्ये, तर एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासूनचे रिटर्न्स तुम्ही पहा. जर ते चांगले असतील तरच त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. यानंतरचा फंड आहे आदित्य बिर्लाचा इंटरनॅशनल इक्विटी फंड. फंड व्हॅल्यू आहे 183 करोड रुपये. 3 वर्षामध्ये रिटर्न आहेत 6%, 5 वर्षामध्ये 8%, 10 वर्षामध्ये 8% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 7.7%च रिटर्न दिलेले आहेत. हा फंड मार्केटमध्ये आला 31 ऑक्टोबर 2007 मध्ये. याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.54% आणि 17 वर्ष झाले मार्केटमध्ये ह्या फंडला येऊन आणि तेव्हापासून याने फक्त 7.7%च रिटर्न दिलेले आहेत. हा सुद्धा इंटरनॅशनल इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे. यानंतरचा फंड आहे LIC म्युच्युअल फंडचा फ्लेक्झी कॅप फंड. फंड साईज आहे 1067 करोड रुपये.
3 वर्षामध्ये 15% रिटर्न दिलेत, 5 वर्षामध्ये 16%, 10 वर्षामध्ये जवळपास 11% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8% रिटर्न दिलेले आहेत। मार्केटमध्ये फंडला येऊन 32 वर्ष झालेले आहेत। 1993 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.27%, म्हणजे 32 वर्षामध्ये फक्त 8.1%च्या हिशोबाने याने रिटर्न दिलेले आहेत, जे खूप कमी आहेत फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये। कारण की इतर जे फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमधले फंड आहेत ते खूप चांगले रिटर्न देणारे आहेत आणि त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की असे जर खराब रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये आहेत तर लोक यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करतात? एकतर काही लोक SIP सुरू करतात एखाद्या फंडमध्ये आणि नंतर तो फंड कसा परफॉर्म करतोय, काय रिटर्न्स देतोय ते काहीही न बघता फक्त SIP आपली कंटिन्यू ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल की लोकांची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे। यानंतरचा फंड आहे क्वांट इन्फ्रा फंड। क्वांटचे इतर जे फंड आहेत ते खूप जबरदस्त रिटर्न देणारे आहेत, पण हा फंड सगळ्यात कमी रिटर्न देणारा आहे। फंड साईज आहे 3,574 करोड रुपये। 3 वर्षामध्ये 24%, 5 वर्षामध्ये 34%, 10 वर्षामध्ये 18%। पण जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून तुम्ही पाहाल फक्त 8.3% रिटर्न देतोय आणि मार्केटमध्ये येऊन किती वर्ष झालेत? 17 वर्ष। 2007 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। एक्सपेन्स रेशो आहे 1.89%। मग आता इथे जर 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स दिसत आहेत तर इथे का नाही दिसत? कारण की हा सेक्टर रिलेटेड फंड आहे आणि सेक्टर रिलेटेड फंडमध्ये काय होतं, एखाद्या वर्षी ते सेक्टर खूप चांगलं परफॉर्म करतं, पुढचे 2-3 वर्ष परफॉर्म करत नाही, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ओव्हरऑल रिटर्नवरती आपल्याला पाहायला मिळतो। 1-2 वर्षात खूप जबरदस्त रिटर्न पाहायला मिळतात, म्हणजे इथे पहा 3 वर्षामध्ये 24% रिटर्न मिळतात, म्हणजे खूप चांगले आहेत। 5 वर्षामध्ये 34%, खूप चांगले आहेत। पण जर तुम्ही 17 वर्ष जर एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, लमसम इन्व्हेस्टमेंट करताय किंवा SIP करताय आणि तो जर फंड तुम्हाला 8% रिटर्न देतोय तर त्याला खराब फंडच म्हटलं जाणार, चांगला फंड म्हटलं जाणार नाही। कारण की कंटिन्युअसली आपल्याला चांगले रिटर्न्स मिळायला हवे, त्याच उद्देशाने आपण त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो। यानंतरचा फंड आहे SBIचा PUC फंड। या फंडची फंड साईज आहे 4,471 करोड रुपये। 3 वर्षामध्ये बघा हा फंडसुद्धा 37% रिटर्न देतोय, 5 वर्षामध्ये 24, 10 वर्षामध्ये 12 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8.4% रिटर्न दिलेले आहेत। मार्केटमध्ये हा फंड आला 2010 मध्ये। एक्सपेन्स रेशो आहे 1.88% आणि 14 वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन, म्हणजे ह्या 14 वर्षापैकी गेले 3 वर्ष आणि 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स आहेत। पण ओव्हरऑल जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये खूप कमी रिटर्न्स होते, म्हणून आपल्याला इथे हे ओव्हरऑल रिटर्न्स कमी पाहायला मिळतात। यानंतरचा फंड आहे टुरिस्ट मिड कॅप फंड। फंड साईज आहे 129 करोड। 3 वर्षामध्ये 19% रिटर्न, 5 वर्षामध्ये 22, 10 वर्षामध्ये 15 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8.6% रिटर्न दिलेले आहेत। 1994 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला, 2.58% याचा एक्सपेन्स रेशो आहे आणि 30 वर्ष झाले हा फंड मार्केटमध्ये येऊन, पण याने फक्त 8.6% रिटर्न दिलेले आहेत। यानंतरचा फंड आहे HDFCचा इन्फ्रा फंड। HDFCचे इतर फंड जे आहेत ते खूप चांगले रिटर्न देणारे आहेत, पण हा फंड तुम्हाला फक्त 9.7% रिटर्न देतोय। फंड साईज आहे 2,516 करोड रुपये। 3 वर्षामध्ये 33%, 5 वर्षामध्ये 24, 10 वर्षामध्ये 11 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 9.7% रिटर्न दिलेले आहेत। हा फंड मार्केटमध्ये आला 2008 मध्ये। एक्सपेन्स रेशो आहे 2.5% आणि 17 वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन आणि तेव्हापासून याने आत्तापर्यंत फक्त 9.7%च रिटर्न्स दिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगितले ते माझं ओन रिसर्च आहे। या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर नक्की एकदा परत विचार करा की अशा टाईपच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खरंच वर्थ आहे का? कारण की याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते खूप चांगले रिटर्न्स देणारे आहेत। आजचा व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज रिलेटेड आहे। यामध्ये जे काही फंड मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन तुमच्यासाठी नाही आहे, पण जेव्हा केव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच अशा प्रकारचं ॲनालिसिस करा, ओव्हरऑल रिटर्न बघा आणि त्यानंतरच तुम्ही त्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।